चला सामन्याला ते सुरुवात. ओ पहिलाच बॉल यावेळेला दुरून खेचला, लपेटला, क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली, पण त्यानं सोडला झेल. झेल सुटला आणि तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली गेली. बॉलला शोधलं जातंय. पहिल्या चेंडूवरचा अटेम्प्ट. जय हनुमान क्रिकेट संघ सावरी गाव, विपक्ष श्री केदारेश्वर क्रिकेट संघ तरीबंदरवाडी ब यांच्यामध्ये हा चालूच असलेला सामना आहे. चालू असलेल्या सामन्यामधील पहिली बॅटिंग ही सावरी संघाची आहे. समोर मापरळचा संघ आहे. एक मापरळचा संघ विजयी झालाय. आता कशा पद्धतीनं सावरी संघाचा खेळ या पहिले बॅटिंग करत असताना होतोय हे आपण पाहणार आहोत. रजनीकांत आणि जितेंद्रने पहिली धाव कंप्लीट केली. रजनीकांत स्ट्राईक एंडवरती आलाय. विनीत ओ यावेळेला बॅटची कडा, चेंडू हवेमध्ये. दुसऱ्या चेंडूवरती दुसरं जीवनदान. दोन्ही फलंदाजांना जीवनदान दिले गेले आणि दोन्ही चेंडूवरती एक एक धाव येताना दिसली आहे. धावपलकाच्या वरती धावा आहेत 2. आणि माप्रळ संघाचा विचार करायचा झाला तर सर्वचे खेळाडू दिसत आहेत. खास
बंद कर रे, हर्षल. बंद कर. असं चालणार नाही. दैसरा खारबावा मिराळ कासारवाडीला जाईये बांकोली आली का रे? गोटेकर बाय. हो, आली आली. हॉल हॉल चेक. चला साहिल सावरी प्रीमियर लीगचा बेस्ट बॅट्समन यावेळेला स्ट्राईक एंड वरती आहे. साहिलच्या बॅटमधून मोठा फटका चेंडू जावे क्षेत्राच्या ओ व्हॉट अ कॅच. इट्स द स्टनिंग कॅच बाय द फिल्डर प्रतीक उर्फ सद्दाम. काय जबरदस्त कॅच त्याने पकडलाय. कॅच टिपलाय साहिल बाद झालाय आणि खूप साऱ्यांना उत्साह होता की साहिल कशा पद्धतीने बॅटिंग करणार, साहिलच्या बॅटमधून कशा प्रकारे धावा येणार. पण या साऱ्या विचारांना एक फुल स्टॉप म्हणून विकेट आली. साहिल बाद झाला. विकेट आल्यानंतर धावफलक जर आपण बघितलं तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 8 धावा धावफलकावरती आहेत. एकच धाव या षटकामध्ये आली आहे. चांगली गोलंदाजी केली गेली. प्रणय याच्या माध्यमातून हाताळलेलं ते षटक आता सूरज झालाय गोलंदाजी मार्कवरती. सूरजचा पहिला बॉल बाहेर निघणारा चेंडू होता, त्याला सफलून खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा खास संपर्क नाहीये. श्रीकृष्ण क्रिकेट संघ पाटीलवाडी विपक्ष श्री जाकमाता क्रिकेट संघ उमरोळी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी यायचंय. श्रीकृष्ण क्रिकेट संघ पाटीलवाडी विपक्ष श्री जाकमाता क्रिकेट संघ उमरोळी. कर्णधार नाणेफेकीसाठी लवकरात लवकर या. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारायचा होता, मारण्यामध्ये अपयश कारण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलाय. हो यावेळेला रनआउटची संधी पण तितक्या क्विकपैकी नाही झाली. 2 धावा सहज धावून कंप्लीट केल्या गेल्या. सावरी गाव धावांसाठी आगेकूच करतोय, मोठमोठे फटका मारण्याचा प्रयत्न करतोय पण मोठा फटका काय आलेला नाहीये. 10 धावा धावपल करते. तिसऱ्या षटकातील खेळ चालू आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळणं बाकी. बिकट स्थितीमध्ये सावरी गाव. बॉलिंग मार्कवरती बॉलर तयार सूरज. बघा म्हाप्रळ, गुडेघर, गणेश कोण खूप सारी मुलं नवनवीन तयार होत आहेत. बाकी साऱ्या संघांमध्ये सुद्धा यावेळेला फटका फसलाय. चेंडू जावेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. ओ सहज आणि सोपा झेल सुटलाय. 2 धावा मात्र धावून कंप्लीट केल्या जात आहेत. रजनीकांतची कॅच ज्याने पकडली त्याने हा कॅच सोडलाय म्हटल्यानंतर एक जीवनदानाचा फायदा आता जितू कशा पद्धतीने उचलतात. जितू ॲज अ ओपनर म्हणून आलेले आहेत. उजव्या बाहेरचा चेंडू अँगल बनवण्याचा प्रयत्न, पंचांनी सांगितलं वाईड आहे. अतिरिक्त धावफलकामध्ये ॲड होईल. नारिंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं हे मैदान आहे. युवा क्रीडा कमिटी मंदनगडच्या वतीनं आयोजित युवा चषक. फिल्डिंग आहे शफलून खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला चेंडू लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला. अजून एक झेल टिपला गेलाय. हुक करण्याचा प्रयत्न होता. बागड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक होते तैनात, त्यानं टिपला झेल आणि फलंदाज बाद होत असताना माघारी परततोय जितेंद्र. खेळाडूचं नाव आहे, फलंदाजचं नाव आहे मिस्टर पंकज. हॅलो. 15 रन झालेले आहेत सावरी गाव. आणि बॉलिंग मार्कवर प्रतीक उर्फ
सद्दाम. अजून काय करायचं तुम्हाला करेक्शन सांग. पाठव गोल्डमध्ये तू पाठव तुझी डिटेल पहिली काय काय बाकी आहे ते मला सांग. पाठवत पहिले हे नंतर बघतो. पाठव पहिले हे. पहिला चेंडू डॉट आलाय. शेवटच्या षटक बाकी आहे. 15 धावा धावपल करतात. पुन्हा एकदा डॉट येतोय. लगातार 2 चेंडू डॉट येतात. धावपलकावरती धावा 15 वरती असताना लगातार 2 डॉट आल्यात म्हटल्यानंतर शेवटच्या षटकामध्ये किती धावा, त्या शेवटच्या 3 चेंडूवरती किती धावा येतात. पुन्हा एकदा आपण यावेळेला लॉफ्ट केला चेंडूला. चेंडू गॅपमधून निघून गेलाय. कोणतीही संधी नाही. एक दिशा देणारा चौकार येतोय फलंदाज अमर यांच्या बॅटमधून. 4 धावा. हिरो बनण्यासाठी वन साईड कामगिरी करावी लागेल. आता ती कामगिरी कोणाच्या माध्यमातून होणार. यावेळेचा पुन्हा एकदा चेंडू शफल ऑलरेडी झालेले होते आणि त्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न करत असताना यावेळेला दोघांमध्ये रेस. गोलंदाज जिंकलाय ती रेस आणि फलंदाज बाद होत असताना माघारी परतावं लागते अमरला. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. 19 वरती धावफलक आहे. मैदानाची आखणी करायची आहे का? बरं, मैदानाची आखणी करण्यासाठी माळी ग्राउंड्समन मैदानाची आखणी करायची आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. 19 वरती धावफलक आहे. लास्ट बॉल. किती धावा येणार या शेवटच्या चेंडूवरती बघूयात. यांचा डाऊट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे सर्कलमध्ये. एकदा धावून कंप्लीट केले. दुसरा धावायचा प्रयत्न करत असताना इथे रनआउटची विकेट मिळते का? तर येस. 20 चेंडू आणि 21 धावांची आता गरज. आज दिवसभरामध्ये आपल्याला या मॅचमध्ये बघायला मिळाल्यात. माप्रल संघाचं कौतुक करावं तितकं कमी. त्यांच्या सर्व बॉलर्सचं. पण दुसऱ्या बाजूला जय हनुमान क्रिकेट संघ सावरी गाव नक्की कुठे कमी पडलेत. चला थोडी घाई करा. टॉस बेर्डे साहेबांच्या शुभास्ते केला जाते. दोघांचा सन्मान सुद्धा करायचा आहे. पाटीलवाडी उमरोली. यानंतर आपल्याला अजून 1 2 10 मॅच खेळवायचे. कोण जिंकला त्याने हात वर करा. काय घेतलं? बॉलिंग फर्स्ट. पाटीलवाडीने टॉस जिंकला. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी उमरोलीला आमंत्रित केले. दोन्ही संघांचा सन्मान केला जाणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सलामीची जोडी महाप्रल संघाची मैदानात दाखल होतीये.
चला फिल्डिंग लावलेले फलंदाज आपण आपापल्या जागेवरती यायचंय. मॅचला सुरुवात होईल लगेच. महेंद्र आणि प्रतीक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. जयेश कॅमेऱ्यावरून आता डिजिटल स्कोरिंग करण्यासाठी इथे आलेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. नयन आमचे ऑपरेशनवरून आता डायरेक्ट कॅमेऱ्यावरती येऊन थांबलेले आहेत आणि हर्षल कॅमेऱ्यापासून रिप्लेस होत असताना आता ऑपरेट करत असताना दिसणार आहे. DBNच्या संपूर्ण टीमचं हार्दिक स्वागत पुन्हा एकदा दुपारच्या सत्रानंतर. बॉलिंग मार्कवरती बॉलर तयार. अमरच्या बॅटमधून तितक्या चांगल्या धावा बनलेल्या नाही आहेत, पण इथे 20 चेंडूंना चांगल्या रीतीने हाताळणं ही आता सावरी गावाची गरज असणार आहे. चेंडू उंच हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली जात असताना पहिल्या चेंडूवरती कॅच ड्रॉप. तुम्ही एक सोडली तर आम्ही सुद्धा एक सोडू. पहिला बॉल देवाला म्हणतात ना ट्रायल बॉल, जो पूर्वी आपण खेळताना करायचो. पहिला बॉल ट्रायल आहे, अशा प्रकारचा हा प्रयत्न. आणि पहिल्या चेंडूवरती कॅच ड्रॉप होत असताना धावा धावून कंप्लीट केल्या. त्या एक सिंगल धावाने धावफलकाचा श्रीगणेशा झालाय. स्वाभाविक आहे त्यावेळेला KCCचा ब संघ मैदानात खेळतोय आणि जयनमान क्रिकेट संघ सावरी याला 40-50 या धावा उभारणं गरजेच्या होत्या. फुलटॉस बॉल. हो, यावरचा चेंडू कुठे निघून गेलाय. अडवण्याचा प्रयत्न झालाय, धाव घेण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल आणि +1 अशा 2 धावा मिळतात. पण ज्या 20 धावा बनवण्यासाठी सुद्धा तुम्हाला एक्स्ट्रा रन्स मदतीला येत आहेत, म्हणजे नक्की काय मानसिकता आहे. इकॉनॉमिकल स्पेल हाताळण्याच्या जागी धावा भरमसाठ खर्च होत आहेत. बोला तयार. शॉर्ट बॉल आहे, यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डीप मध्ये नाहीये. चेंडू निघून चाललाय. बागडा स्क्वेअर लेग सीमारेखा पार. चौकार. चौकार आला. 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलं 7 वरती. 21 धावांचं लक्ष. त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना KCC माप्रळचा संघ आपल्याला बघायला मिळतोय. शॉर्ट बॉल आहे, यावेळेला हुक केलाय. हा पॉवरफुल स्ट्रोक आहे. त्या चेंडूवरती नसेल 6 धावांसाठी 6 धावांची षटकार. कौशिक पोष्टुरे त्या ठिकाणी 100 रुपयाचं बक्षीस आहे, लक्षात ठेवा. आमचे प्रतीक वैराग यांच्याकडून हे बक्षीस लागवण्यात आलेलं आहे. मैदानाची आखणी करायची आहे, लक्षात असू द्यात. पायावरचा चेंडू. त्या चेंडूला पुन्हा एकदा हुकचा फटका आहे. लेग ग्लान्स आहे. चेंडूला पाठवलाय लॉंग लेग सीमारेखा पार. अजून एक बॅक टू बॅक दुसरा षटकार. पहिल्या षटकातली चेंडू किती झालेत? शेवटचा बॉल बाकी आहे. 2 धावांची गरज आहे. 21 धावांचा पाठलाग. त्यांना थँक्यू बोला, वेळेच्या बाबतीत सहकार्य केलं त्याबद्दल. खूप वेळ वाचलाय. ओ, उजव्या बाहेरचा चेंडू. शेवटचा बॉल आला डॉट. निराशाजनक परफॉर्मन्स जरूर आहे, पण आयोजन कमिटीच्या हिताचा आहे असं मी म्हणेल, कारण वेळ वाचलाय. आता येणारे 15 चेंडूसाठी 2 धावांची गरज. श्रीकृष्ण क्रिकेट संघ पाटीलवाडी, श्री जागमाता क्रिकेट संघ उमरोली, त्यानंतर जय गणेश क्रिकेट संघ वेसवी वाल्मिकीनगर, विपक्ष जागमाता देवी क्रिकेट संघ शिपोळे, ओमसाई गणेश क्रिकेट संघ तांबडीवाडी, विपक्ष इनक्लब क्रिकेट संघ भागडेवाडी, रायझिंग स्टार क्रिकेट संघ भट्टीवाडी, श्री पिंपळेश्वर क्रिकेट संघ कोंडगाव, श्री भैरवनाथ क्रिकेट संघ टाकवली, अडकल फायटर्स क्रिकेट संघ, भीमगर्जना क्रिकेट संघ कुडूक बौद्धवाडी, श्री मंगलमूर्ती क्रिकेट संघ चौकी, कालिकादेवी क्रिकेट संघ अडखळवन, विपक्ष श्री उत्तरेश्वर स्पोर्ट्स क्लब दहागाव. जाऊयात मॅचच्या दिशेने. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हवेमध्ये. विनिंग स्ट्रोक आलाय का? येस. पहिल्या चेंडूवरती नो बॉल प्लस चौकार. मॅच फिनिश. सामना संपला. सामना जिंकला टीम KCC माप्रळ B ने. आणि या मॅचचा मॅन ऑफ द पुरस्कार जातोय वन अँड ओनली प्रणय, ज्याने केली सुंदर अशी गोलंदाजी, ज्याने घेतली 2 विकेट आणि 1 रन देऊन मॅन ऑफ द मॅच